श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा दुसरा सर्ग वाचूया. महात्मा रघुनाथांचा तो प्रश्न ऐकून महातेजस्वी कुंभयोनी अगस्त्य त्यांना उत्तरादाखल म्हणाले, श्रीरामा, इंद्रजिताचं महान बल आणि तेज यांना उद्देशून जो वृत्तांत घडला आहे तो सांगतो, तो ऐक. ज्या बलामुळं तो शत्रूंना तर मारीत होता, परंतु स्वतः मात्र कुठल्याही शत्रूच्या हातून मारला जात नव्हता, त्याचा परिचय करून देतो. रघुनंदना, या प्रस्तुत विषयाचं वर्णन करण्यासाठी मी प्रथम तुम्हाला रावणाचं कुल, जन्म तसंच वरप्रदान प्राप्ती आदींचे प्रसंग सांगतो. श्रीरामा, प्राचीन काळची सत्ययुगातली घटना आहे. प्रजापती ब्रह्मदेवांना एक प्रभावशाली पुत्र झाला. तो ब्रह्मर्षी पुलस्त्य या नावानं प्रसिद्ध आहे. तो साक्षात ब्रह्मदेवांसारखाच तेजस्वी आहे. त्याचे गुण, धर्म आणि शील यांचं पूर्णत्वानं वर्णन करणं शक्य नाही. तो प्रजापतीचा पुत्र आहे इतकाच परिचयही पुरेसा आहे. प्रजापती ब्रह्मदेवांचा पुत्र असल्यामुळंच देव त्याच्यावर खूप प्रेम करतात. तो मोठा बुद्धिमान आहे आणि आपल्या उज्ज्वल गुणामुळेच तो सर्व लोकांना प्रिय आहे. एकदा मुनिवर पुलस्त्य एका धर्मप्रसंगी महागिरी मेरूच्या निकटवर्ती वसलेल्या राजर्षी तृणबिंदूच्या आश्रमात गेले आणि तेथे राहू लागले. त्यांचे मन सदैव धर्माच्या ठाईच गुंतलेले असे. ते इंद्रियावर ताबा ठेवून प्रतिदिनी वेदाध्ययन करीत आणि तपसाधना करीत असत. परंतु काही कन्या त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तपस्येत विघ्न आणू लागल्या. ऋषी, नाग तसेच राजर्षींच्या कन्या आणि ज्या अप्सरा आहेत त्याही बहुधा क्रीडा करीत त्यांच्या आश्रमाकडे येऊन जात. तेथील वन सर्व ऋतूत उपभोग घेण्यायोग्य आणि रमणीय होते, म्हणून त्या कन्या प्रतिदिन त्या प्रदेशात जाऊन तऱ्हांच्या क्रीडा करीत असत. जेथे ब्रह्मर्षी पुलस्त्य राहत होते ते स्थान तर आणखीनच रमणीय होते, म्हणून त्या सती साध्वी कन्या दर दिवशी तेथे जाऊन गाणे बजावणे करीत असत, नाचत असत. अशा प्रकारे त्या तपस्वी मुनींच्या तपात विघ्न आणीत होत्या. त्यामुळे ते महातेजस्वी महामुनी पुलस्त्य काहीसे रुष्ट झाले आणि म्हणाले, उद्यापासून जी मुलगी इथं माझ्या दृष्टीला पडेल ती निश्चितपणानं गर्भ धारण करील. त्या महात्म्याचे ते म्हणणे ऐकून त्या सर्व कन्या ब्रह्मशापाच्या भयाने भयभीत झाल्या आणि त्यांनी त्या जागी येणे सोडून दिले. परंतु राजर्षी तृणबिंदूच्या कन्येने हा शाप ऐकलेला नव्हता, म्हणून ती दुसऱ्याच दिवशी निर्धास्तपणे तेथे येऊन त्या आश्रमात हिंडू लागली. तेथे तिने आपली कोठलीही सखी आलेली पाहिली नाही. त्यावेळी प्रजापतीचे पुत्र महातेजस्वी ब्रह्मर्षी पुलस्त्य आपल्या तपस्येने प्रकाशित होऊन तेथे वेदांचा स्वाध्याय करीत होते. तो वेदध्वनी ऐकून ती कन्या तिकडे गेली आणि तिने तपोनिधी पुलस्त्यांचे दर्शन घेतले. महर्षींची दृष्टी पडताच तिच्या शरीरावर पांडुता आली आणि गर्भाची लक्षणं प्रकट झाली. आपल्या शरीरातला हा बदल पाहून ती घाबरली आणि मला हे काय झाले अशी चिंता करीत ती पित्याच्या आश्रमात जाऊन उभी राहिली. आपल्या कन्येला या अवस्थेत पाहून तृणबिंदूने विचारले, तुझ्या शरीराची अशी अवस्था कशामुळे झाली? तू आपलं शरीर ज्या रूपात धारण करते आहेस त्या तुझ्या दृष्टीनं सर्वथा अयोग्य तसंच अनुचित आहे. ती बिचारी कन्या हात जोडून त्या तपोवन मुनीला म्हणाली, पितृदेव, ज्यामुळं माझं रूप असं झालं आहे
ते कारण मला कळलंच नाही. आताच थोड्या वेळापूर्वी मी पवित्र अंतःकरणाच्या महर्षी पुलस्त्यांच्या दिव्य आश्रमात आपल्या सख्यांना शोधण्यासाठी एकटी गेले होते. तिथं पाहते तर कोणीच सखी आलेली नव्हती. त्यानंतरच माझं रूप पूर्वीपेक्षा विपरीत अवस्थेत पोहोचलं आहे. हे सारं पाहून मी भयभीत होऊन इथं आले आहे. राजर्षी तृणबिंदू आपल्या तपस्येने प्रभावशाली होता. त्यांनी ध्यान लावून पाहिले तेव्हा हे सर्व महर्षी पुलस्त्यांच्याच कर्माचे फल आहे हे त्याला समजले. त्या पवित्रात्मा महर्षींचा तो शाप जाणून तो आपल्या मुलीला बरोबर घेऊन पुलस्त्यांकडे गेला आणि म्हणाला, भगवान, माझी ही कन्या आपल्या गुणांनीच विभूषित आहे. महर्षी, तुम्ही हिला स्वतः प्राप्त केलेल्या भिक्षेच्या रूपात ग्रहण करावं. तुम्ही तपस्येत गुंतल्यामुळं थकून जात असाल तेव्हा ही सदैव बरोबर राहून तुमची सेवा शुश्रूषा करीत राहील यात संशय नाही. याप्रमाणे बोलणाऱ्या त्या धर्मात्मा राजर्षीकडे पाहून त्याच्या कन्येचे ग्रहण करण्याच्या इच्छेने ते महर्षी म्हणाले, ठीक तर. तेव्हा त्या महर्षींना आपली कन्या देऊन राजर्षी तृणबिंदू आपल्या आश्रमात परत आले आणि ती कन्या आपल्या गुणांनी पतीला संतुष्ट करीत तेथे राहू लागली. तिच्या शील आणि सदाचाराने ते महातेजस्वी मुनिवर पुलस्त्य मोठे संतुष्ट झाले आणि प्रसन्नतापूर्वक म्हणाले, सुंदरी, मी तुझ्या गुणांच्या वैभवामुळं अत्यंत प्रसन्न झालो आहे. देवी, म्हणून आज मी तुला माझ्यासारखा पुत्र प्रदान करतो. तो माता आणि पिता दोघांच्या कुलांची प्रतिष्ठा वाढविल आणि पौलस्त्य नावानं विख्यात होईल. देवी, मी इथं वेदांचा स्वाध्याय करीत होतो त्यावेळी तू आलीस आणि त्याचं विशेष रूपानं श्रवण केलंस. म्हणून तुझा हा पुत्र विश्रवा या नावानं ओळखला जाईल यात संशय नाही. पतीने प्रसन्नचित्त होऊन असे म्हणाल्यावर त्या देवीने मोठ्या हर्षाने थोड्याच वेळात विश्रवा नामक पुत्राला जन्म दिला. तो यश आणि धर्माने संपन्न होऊन तिन्ही लोकात विख्यात झाला. विश्रवा मुनी वेदातला विद्वान, समदर्शी व्रतांचे आणि आचारांचे पालन करणारा तसेच पित्यासारखाच तपस्वी झाला. इथे दुसरा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण तिसरा सर्ग वाचूया. आपण श्री रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.